इथे माणुसकी ओशाळली असं म्हणावंसं वाटतंय, कारण मृतदेहाच्या कफनासाठी तब्बल 2000 रुपयांची मागणी करण्यात आली आहे। वाशीच्या रुग्णालयातली ही धक्कादायक घटना आहे। शवागारातल्या कर्मचाऱ्यांनाच या पैशांची मागणी केली आहे, तर नातेवाईकांकडून शवाला कपडा गुंडाळण्यासाठी पैसे उकळतानाचा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे। या घटनेनंतर मनसैनिक आक्रमक झाले आणि त्यांनी प्रशासनालाही जाब विचारला। आपल्या प्रतिनिधी स्वाती नाईक सध्या आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। स्वाती, काय अधिकची माहिती आहे? 2 दिवसापूर्वी एका तरुणीची आत्महत्या होती आणि त्या तरुणीचा मृतदेह शवागारात ठेवण्यात आला होता। आई वडिलांकडे हा मृतदेह देताना त्यांनी कापड गुंडाळण्यासाठी 2000ची मागणी केल्याचा हा व्हिडिओ व्हायरल होत होता। या संदर्भात संबंधित जो कोण आहे त्यांनी तक्रार अजून केलेली नाहीये, परंतु हा व्हिडिओ मात्र व्हायरल झाल्यानंतर मनसैनिकांनी आज थेट वाशी रुग्णालय गाठलं आणि वाशी रुग्णालय गाठून त्याचा जाब विचारला आहे की अशा प्रकारे लूट पालिका हॉस्पिटल मधून केली जाते। पालिका हॉस्पिटलचे कर्मचारी जे आहेत अशा प्रकारे लूट करत आहेत, ती कुठेतरी थांबवावी, त्याच्यावर कारवाई करावी। जो कंत्राटदार नेमलेला आहे त्याच्यावर तात्काळ करावी, त्याचप्रमाणे जो कर्मचारी आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी मनसैनिकांनी केली। आणि त्यावेळेला त्यांनी पांढरं जे कापड जे आहे तेच जे मुख्य अधिकारी आहेत, वैद्यकीय अधिकारी, त्यांच्या गळ्यात टाकून त्यांचा सत्कार देखील केलेला आहे। एकंदरीत संतापाची लाट या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित परिसरात उमटलेली आहे। अशा प्रकारच्या मृतदेह देताना अशा प्रकारची लूट केली जात आहे असं त्या व्हिडिओमधून दिसत असल्यामुळे एकंदरीतच पालिका प्रशासनाच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह उमटलेला आहे। विचारण्यासाठी आज मनसैनिक गेले होते, त्यावेळेला हा प्रकार घडले। नक्की स्वाती, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।